मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली टीका. प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व आयुष्य हे समाजाच्या सेवेकरिता घालवले. त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करावं आणि आपल्या चुका झाकाव्यात याकरिताच अशी खोटी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय. उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर आज म्हस्के यांनी त्यांचा समाचार घेत हा आरोप केलाय. नीच याची व्याख्या म्हणजे पक्षांच्या तत्वांशी, विचारांशी, बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांची ज्यांनी गद्दारी केली त्यांना नीच बोलतात. ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, कोविड काळात पैसे लाटले त्यांना नीच बोलतात. अशा शब्दात शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच उद्धव सेनेच्या मशाल गीतामधील जय भवानी शब्दावरून देखील त्यांनी ठाकरे यांना डिवचले. जय भवानी हे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना बोलायला लावावं. जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बळी दिलाय अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही पक्ष फोडला नाही, ओरिजिनल नाव पक्ष आणि विचार आम्हालाच मिळाले. उरलेली उद्धव ठाकरे सेना आहे. त्यांनी आत्तापर्यंत सरकार पडणार म्हणून तारखा दिल्या होत्या, परंतु हे सरकार खंबीर असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. विरोध केला नाही. मला या संदर्भात आणि निरुपम आणि वाईकर किंवा आणखी काही गोष्टी असतील मला यातलं काही माहिती नाही आहे. मी त्यांचं ट्विट पण अजून पाहिलेलं नाही आहे आणि निरुपम आणि यांचा विषय पण नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं ट्विट आमच्या विरुद्ध असेल असं मला नाही वाटत आहे. निरुपम आमच्या शिवसेनेत नाही आहे, शिवसेनेत प्रवेशही त्यांनी घेतलेला नाही अजून. त्यामुळे नक्की ते कोणा संदर्भात बोलले असतील मला त्याची कल्पना नाही. सर, जय भवानी शब्द हा वगळला गाण्यातला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त ठाकरे गटाकडनं दिसते. हे बघा, निवडणूक आयोग, त्याचे नियम, हे सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये त्यांच्या चौकटी ज्या असतात, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, कोणी जय भवानी शब्द वगळा म्हणून सांगितलं नाही आहे. हीच लोक आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरती सुद्धा हेच लोक ऑब्जेक्शन्स घेणार आहेत, आपण पाहताय. त्यामुळे केवळ सहानुभूती घ्यायची, लोकांना भडकवायचं आहे. लोकांना माहिती आहे की काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. कायम सनातन धर्माच्या विरुद्ध काँग्रेसनी विरोध केला आणि आता लोक हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं. आणि त्याकरता स्वतःचं फेस सेव्हिंग म्हणून असे विषय ते मार्केटमध्ये आणत आहेत. लोकांना माहिती आहे केवळ स्वतःचं फेस सेव्हिंग करता हे असे विषय मार्केटमध्ये आणलेले आहेत. तिकडे लोकांचं काही लक्ष नसणार. आणि जय भवानी या शब्दाला कधीही कुणीही विरोध केला नाही, आम्ही तर कधीच करणार नाही. जय भवानी आणि जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. उद्धव ठाकरे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकरता आपण जय भवानी आणि जय शिवाजी हा शब्द आपण विसरलेला आहोत. नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला 8 प्रभाग समित्यांमधून ठेकेदार पुढे आल्यानं आता लवकरच नालेसफाईच्या कामाला होणार सुरुवात. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत व्हावीत यासाठी महापालिकेनं यंदा आधीच पावलं उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे निविदेतील अटीशर्ती शिथिल केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित 8 प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्यानं आता शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक 201 नाले असून त्या खालोखाल दिव्यात 131, नौपाड प्रभाग समिती 49, वाघेडे 38, लोकमान्य सावरकर नगरमध्ये 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरमध्ये 29, माझिवडा मानपाड्यात 44 तर मुंबऱ्यात 80 अशी नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यामुळे पालिकेनं मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या 9 प्रभाग समिती न्याय निविदा काढल्या होत्या.
महापालिकेनं टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. तसंच यंदा खर्चात देखील 3 कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजवली होती. त्यामुळे पालिकेनं वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर बागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर या ठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचं दिसून आलं. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत 22 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवली. ही मुदतवाढ देत असताना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथिल करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्यानं अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित 8 प्रभाग समितींना ठेकेदार मिळालेत. त्यानुसार आता शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समित्यांमधून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याचंही सांगण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठाणे शहरात आंदोलन सुरूच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दाच्या निषेधार्थ शिंदेंची युवा सेना कमालीची आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काल आनंद आश्रम येथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात युवा सेनेनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी युवा सेनेनं आदित्य ठाकरे यांची प्रतिकात्या बाहुली आणून तिचा आदूबाळ असं संबोधत अनेक घोषणा केल्या. काय सांगाल, आज आंदोलन केलेलं आहे, काय नेमका विषय? माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत. आदित्य ठाकरे हे सध्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नेहमीच बरळ ओकळत असतात. त्यांनी स्वतःला सांभाळावं, स्वतःचं तोल घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. ते अजून बाळ आहेत, त्यांनी अजून घरातच राहावं, घर सांभाळावं पहिला, मग राजकारणात पडावं. राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाहीये. ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवली, शिवसेना गावागावात पोहोचवली, दिघे साहेबांनी जशी शिवसेना वाढवली होती, सांभाळली होती, त्यांचाच वारसा माननीय नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत. एकनाथजी शिंदे कोल्हापूर, सांगली महापूर असो, अलिबागचं वादळ असो, कुठेही असो, पहिली मदत ठाण्यातून जायची. हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळ्या हाकायचे. एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली. काही कुठेही संकट आलं, महाराष्ट्रात कुठेही संकट आलं, पहिली मदत ठाण्यातून पहिले गाडी कार्यकर्ते सगळे निघायचे.
गाड्या पटापट निघायच्यात. आम्ही कुठलाही विचार न करता साहेबांचा आदेश आलो की पटापट शिवसेनेचं कार्य समजून आम्ही पटापट निघायचो आणि गावागावात मदत पोचवायचो. आमच्या घरच्यांना वेळ न देता आम्ही शिवसेनेसाठी कार्य करायचो. याचा कुठेही विसर पडलेला दिसतो या लोकांना. आणि एकनाथ शिंदे बद्दल, डॉक्टर श्रीकांत शिंदे बद्दल काही बरं ओळखतात. यांना कुठेतरी शरम वाटली पाहिजे. आदित्य ठाकरे. या ठिकाणी आज तुम्ही एक भावली देखील आणलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे. हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे. अजून ते मॅच्युअर झालेले नाहीयेत राजकारणात. हे त्याचं प्रतीक आहे. त्यांनी थोडंसं पहिले अगोदर मॅच्युअर व्हावं. कोणाशी कसं बोलावं, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांशी कसं बोलावं, आपला तोल घसरू देऊ नये, त्यासाठी हे प्रतीक आहे भावल्याचं. फळपिकांच्या क्षेत्र विस्तारावर भर देण्याचं सांगत कृषी संलग्न खरीप पूर्व हंगामाच्या नियोजनाचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. जिल्ह्यातील भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांसोबतच संकरित वाण वापरण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून यंदाच्या पावसाळ्यात सोनचाफा आणि मोगरा आणि फुलपिकांचं तसंच जांभूळ आणि फणस या फळपिकांचं क्षेत्र विस्तारावर भर द्या असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी आणि कृषी संलग्न खरीप पूर्व हंगामाच्या नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला. खरीप पूर्व हंगाम नियोजन आढावा बैठक आज शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, अतिरिक्त सीईओ डॉक्टर रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील प्रमुख पिकांचं तसंच पौष्टिक तृणधान्यांचं क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणं आणि खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी संबंधित निविष्ठा पुरवठादारांना शृंगारे यांनी निर्देश दिले. बियाणे आणि खतांच्या गुणनियंत्रणासाठी वेळेवर नमुने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचं त्वरित निराकरण करा. भात पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणासोबतच संकरित वाण वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तसंच भात पिकाच्या शाश्वत उत्पादन वाढीकरिता सगुणा भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीचा जास्तीत जास्त क्षेत्रावर अवलंब करावा. शाश्वत उत्पादन विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं. तर बांबू लागवड पर्यावरणपूरक असल्यानं जास्तीत जास्त क्षेत्रांवर बांबू लागवड करा. सोनचाफा आणि मोगरा या फुलपिकांचं, जांभूळ आणि फणस या फळपिकांचं क्षेत्र विस्तारावर भर द्या. विविध राष्ट्रीयकृत ग्रामीण सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा होण्याकरिता नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापन आणि संबंधित बँक प्रतिनिधींना शृंगारे यांनी यावेळी दिले.